महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी। उल्लास 24/7 टीवी न्यूज़, शहर का। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर कैंप 4 के भीम कॉलोनी इलाके में रहने वाले शिवसेना कार्यकर्ता विजय धावरे अपने परिवार के साथ रहते हैं। उनके साथ उनकी पत्नी, 2 बच्चे और एक भांजी भी रहती है। सुबह करीब 5 बजे कुछ अज्ञात लोगों ने उनके घर पर पेट्रोल छिड़क कर आग लगाने की कोशिश की और मौके से फरार हो गए। हालांकि आस पड़ोस के लोगों को समय रहते आग का पता चल गया और उन्होंने तुरंत आग पर काबू पा लिया। इस घटना में सौभाग्यवश धावरे परिवार सुरक्षित बच गया, लेकिन घर को काफी नुकसान पहुंचा है। इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। पुलिस यह पता लगाने में जुटी है कि हमलावर कौन थे और इस हमले के पीछे उनका मकसद क्या था। मला खरं तर म्हणजे काय बोलावं हा प्रश्नच पडलेला आहे की गेल्या 35-40 वर्षांमध्ये या एरियामध्ये असं कधीही घटना घडलेली नाही। मी गेल्या 10-15 वर्षांमध्ये सामाजिक काम करणारा व्यक्ती आहे, लोकांच्या सुखदुःखाला धावणारा व्यक्ती आहे आणि अलीकडे एरियातलं समर्थन खूप मोठ्या प्रमाणात माझ्या अवतीभोवती आहे। त्याच्यामुळे काही लोकांना माझ्याबद्दल त्रास असावा किंवा एरियात अशी काही मंडळी आहे की जी पॉलिटिकली लोकांनी त्याला गुन्हेगारी लोकांना हायर केलेलं आहे, त्यांना टेस्ट द्यायचं काम केलेलं आहे। अशा लोकांच्या माध्यमातून बी की आज पहाटे 5 वाजता माझ्या कुटुंबासहित व माझ्यासहित माझे 2 मुलं आहेत, एक भाची घरामध्ये आहे आणि मी माझ्या घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली होती, जिवंत जाळण्यासाठी कट केला होता। परंतु त्याच्यामध्ये सुदैवानं की शेजारच्या पाजारच्या लोकांमुळे, रहिवाशांमुळे, नातेवाईकांमुळे माझा जीव वाचला। मी खरं तर त्यांचा ऋणी आहे, आयुष्यभर त्या शेजारच्या लोकांचा ऋणी असेल की माझा जीव त्यांनी आज वाचवला। आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार झाला, या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशनला आपण रितसर तक्रार दिलेली आहे। पोलीस त्याच्यामध्ये तपास करत आहेत, फॉरेन्सिक लॅब येऊन त्याची काय टेस्टिंग घेऊन गेलेले आहेत। पण माझं एक आव्हान आहे समाजाला की समाजामध्ये आपण जर विचार केला तर ही भारतीय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये बहुपक्षीय पद्धती आहे, सत्ताधारी विपक्ष असतात, पण विपक्षच नसला पाहिजे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे अशी भूमिका ठेवून जर परिवारासोबत जर असा जर कांड एका विपक्ष साधारण कार्यकर्त्यासोबत जर होत असेल तर ही महाभयंकर घटना या भीम कॉलनी व उल्हासनगरात घडलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रात ही घटना घडलेली आहे। तर माझं आव्हान आहे समाजाला की असे जे राजकीय लोक आहेत जे अशा स्वरूपाचं कांड करू इच्छितात, अशा लोकांपासून सामान्य लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावरून असं काय कुणाचं कांड करू नये। माझी एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे। काय नुकसान झालेलं आहे? हा, माझ्या घरामध्ये माझ्या पायाला थोडंसं चटके बसले, जाळ लागला होता आणि त्याला दरवाजा जळालेला आहे।
जो पाऊस येऊ नये, पावसाचे शिंतोडे उडू नये म्हणून दरवाजाला जो बॅनर असतो तो पूर्णपणे जळलेला आहे आणि दरवाजाची खालची बाजू पूर्ण जळलेली आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचं कुटुंब सगळं तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न केला होता, ते नेमकं जाणणारे कोण आहे किंवा तुम्हाला कोणाला संशय आहे का यात? याच्यामध्ये जर आपण विचार केला तर माझ्या बाबत आणखीन एक, जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा वार्ड सिस्टम झाली होती, डिक्लेअर केलं होतं वार्ड सिस्टम. त्या वार्ड सिस्टम झाल्याच माझ्यावर खोट्या मर्डरचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये तपासामध्ये माझं काहीच नव्हतं. आता सुद्धा इलेक्शन 4 महिन्यावर आलेलं आहे. होऊ शकतंय की या इलेक्शनच्या अनुषंगाने की माझ्याकडून ज्या लोकांना त्रास आहे त्या लोकांनी अशी घटना घडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढं पोलिसांना निष्पन्न होईल जे काय आहे. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। एडमिशंस ओपन फॉर वेकेशन कोर्सेज at Apollo Bits Academy near Dolina, Ulhasnagar 421003, 9763150150.